आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुणे महापालिकेच्या वतीने सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला जाणार। मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हा कक्ष उभारण्यात येणार। पुण्यातील 65 रिक्षा चालकांना आरटीओ कडून नोटिसा, तर हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत 65 रिक्षा चालकांना नोटीस पाठवल्याची माहिती। पुणे शहरामध्ये मोबाईल टॉवर असलेल्या कंपन्यांकडे पालिकेची 3500 कोटींची थकबाकी। राज्य शासनाच्या आदेशानंतर कर वसुली करण्यासाठी मोठी अडचण। राज्यात आरटी प्रवेशासाठी पालकांकडून अर्जाचा पाऊस, तर आता अवघ्या 5 दिवसात 89,000 अर्ज। येत्या 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी। डिंभे धरणाच्या कालव्यातनं 750 क्युसेकनं विसर्ग सुरू, तर शिरूर आणि जुन्नर तालुक्यातल्या हजारो हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार। पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचा प्रथम क्रमांक। चाचणी स्पर्धेमध्ये 13 तालुक्यातील पैलवानांचा सहभाग। पुण्यातील खडकवासल्यामध्ये गावठी पिस्तूल आणि 7 जिवंत काडतुसासह 2 युवकांना अटक। गुप्त माहितीच्या आधारे खडकवासल्यामध्ये कारवाई।